नमस्कार. काल शिवरेदिगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल आपण काय सांगा? काल शिवरेदिगर तालुका पारोळा या ठिकाणी PN पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभा चालू असताना काही समाजकंटकांनी हुल्लडबाजी करून दडपशाही निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून त्यांच्यावर प्रेशर निर्माण केल्यानंतर ते तिथून निघायला लागले. निघत असतानाच त्यांना ऑलरेडी त्यांची एंजिओप्लास्टी झालेली असताना देखील, ती कल्पना दिलेली असताना देखील त्यांनी त्याचा जीवाचा विचार न करता प्रेशर निर्माण केला आणि प्रेशर निर्माण करून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी निधन झालेलं आहे. आम्ही जळगाव जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DN 136 मार्गदर्शनाखाली काल पूर्णतः संबंधित जे समाजकंटक असतील त्या समाजकंटकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी FIR दाखल केलेली आहे. त्याच्यानुसार पोलीस प्रशासनाने सहकार्य करून देखील संबंधितांना अटक देखील केलेली आहे. 2 लोकांना अटक झालेली आहे. उर्वरित लोकांना देखील अटक करण्याचं आश्वासन स्वतः DYSP साहेबांनी आमच्या राज्याध्यक्ष महोदयांना व आम्हाला दिलेला आहे. याच्या पुढचा निर्णय आमचा असा राहील की आमच्या बांधवाला न्याय कसा मिळेल. आम्ही कालपासूनच पूर्ण महाराष्ट्रभर होणाऱ्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकलेला आहे. यापुढे जोपर्यंत राज्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामसभा घेतली जाणार नाही. त्याचप्रमाणे जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना जर एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये अटक झाली नाही तर नाईलाजाने जळगाव जिल्ह्यातल्या 1165 ग्रामपंचायतींचा संपूर्णतः चाब्या सन्माननीय SP आदरणीय धिरे साहेबांकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि तिथून काम बंद आंदोलन छेडणार आहोत. यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे. केलेलं नाही अशातला भाग नाही, परंतु संबंधित आरोपींना अटक करणं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सोशल मीडियावर येऊन मी भलतंच काही करतो अशातला विषय नाही. तसं पाहिलं तर कोरोना काळामध्ये ग्रामसभा टोटल 5 वर्ष बंद होत्या, म्हणून गावाचा विकास थांबलेला नाही. आज प्रसार माध्यमाचा जर विचार केला, डिजिटलचा विचार जर केला तर ग्रामपंचायतीचा प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन आहे, सगळ्या लोकांना कळते. तरी देखील ग्रामसभेचा आग्रह का, अट्टहास का, हाही एक संशोधनाचा भाग आहे. कोरोना काळामध्ये ग्रामसभा न होताही चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे. हे आपल्यापुढे जिवंत उदाहरण आहे. आमच्या बांधवाला न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही भविष्यामध्ये या कायद्यामध्ये कसा बदल करता येईल या दृष्टिकोनातून जिल्ह्यावर, विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर आंदोलन छेडण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि त्याला आम्हाला यश मिळेल ही आमची पूर्णता आहे. महाराष्ट्रातल्या 288 आमदारांना या संदर्भातलं निवेदन आम्ही देणार आहोत. खासदार महोदयांना देखील देणार आहोत की जेणेकरून असेंब्लीमध्ये बसून या कायद्यामध्ये दुरुस्ती घडली पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे आणि या अशा समाजकंटकांना कायमस्वरूपीचा पायबंद झाला पाहिजे. ही आमची प्रमुख भूमिका आहे आणि आम्ही याच्यासाठी आग्रही आहोत. जोपर्यंत आमच्या बांधवाला अशा स्वरूपाचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाचा पवित्रा टप्प्याटप्प्याने सुरू राहील. मी नंदकुमार आत्माराम गोराडे, जे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DN 136 जिल्हा शाखा जळगाव, जिल्हाध्यक्ष. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका.